नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर आता राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे. ग्रामविकास विभागाच्या सहाय्यक सचिव वर्षा भरोसे यांनी 3 टप्प्यामध्ये प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. ही प्रभाग रचना 4 मे 2026 रोजी अंतिम होणार आहे. तोपर्यंत म्हणजे 20 फेब्रुवारी पासून या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू होणार असून 4 मे 2026 पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. 3 टप्प्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो टप्पा 20 तारखेपासून सुरू होणार आहे. यामध्ये तहसीलदार हे गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोसिस वरून करून प्रत्येक गावाचे नकाशे हे अंतिम करणार आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारीला संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक हे स्थळ पाहणी करून त्याचा सीमा निश्चित करणार आहेत व प्रभाग पाडणार आहेत. त्यानंतर 5 मार्चला तहसीलदारांच्या ज्या अध्यक्षतेखाली याबाबत एक बैठक होणार आहे. या बैठकीला गटविकास अधिकारी आणि संबंधित मंडळ अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हा जो अहवाल तयार होणार तो अहवाल उपविभागीय अधिकारी यांना 11 मार्चला पाठवला जाणार आहे. त्यानंतर नमुना ब मध्ये जिल्हाधिकारी हे प्रभाग रचना संक्षिप्तपणे तपासणी करून त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून हा जो अहवाल आहे तो अहवाल 17 मार्चला निवडणूक आयोगाकडे किंवा सक्षम अधिकारी जे प्राधिकृत केले जाणार आहेत त्यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्याला ते मान्यतेसाठी पाठवणार आहेत. त्यानंतर 23 मार्चला राज्य निवडणूक आयोग व त्यांनी जो प्राधिकृत केलेले अधिकारी आहेत त्यांना याबाबत दुरुस्त्या व त्यास मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर 30 मार्चला यामध्ये जो दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रभाग रचना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे मान्यतेसाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतर समिती व यामध्ये जे सदस्य असणार आहेत त्या सदस्यांच्या स्वाक्षरी होणार आहेत. हा पहिल्या टप्प्यामध्ये हा प्रोग्राम असणार आहे. त्यानंतर याचा दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये या जी प्रारूप प्रभाग रचना आहे ती प्रसिद्धी केली जाणार आहे. 7 एप्रिलला ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. तहसीलदार यावरती म्हणजे प्रत्येक ठिकाणी याची प्रसिद्धीकरण करणार आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना जी आहे यावरती हरकती त्यानंतरच्या सुनावणी व सूचना काय ज्या असतील नागरिकांच्या त्या 13 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. त्यानंतर ह्या प्रभाग रचनेवरती ज्या काही सूचना असतील किंवा हरकती असतील त्या सुनावणीसाठी 16 एप्रिलला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केल्या जाणार आहेत. याबाबत जर तुम्हाला काय तारखेची किंवा काय शंका वाटलीच तर यात डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये टाकलेली आहे, तुम्ही तिथे देखील पाहू शकाल. त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती असतील किंवा सूचना असतील त्यावरती उपविभागीय अधिकारी हे सुनावणी घेतील. 21 एप्रिलला यावरती सुनावणी होईल. त्यानंतर आलेल्या प्रत्येक हरकती व त्यावरती सूचनांवर सुनावणीनंतर त्याचा अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. 23 एप्रिलला ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे दुसऱ्या टप्प्याची. यानंतर महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे तिसरा टप्पा म्हणजे अंतिम टप्पा. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी हे प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणार आहेत 28 एप्रिलला. त्यानंतर 4 मे 2026 रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी हे प्रसिद्धी करणार आहेत नमुना अ मध्ये.
म्हणजेच 4 मेला अंतिम प्रभाग रचना ही जाहीर होणार आहे. 3 टप्प्यामध्ये हा सर्व प्रोग्राम असणार आहे. याची सर्व डिटेल जी आहे ती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. याशिवाय जर काही शंका असेल तर काय सांगता न्यूज पोर्टलवरती याबाबतचे वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. करमाळा तालुक्यातील 54 ग्रामपंचायती या टप्प्यात होणार आहेत. सर्वात टप्पा म्हणून याकडे पाहिलं जातं. यावरती प्रशासक येणार का किंवा काय प्रक्रिया होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर ही प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने गावगाड्यात देखील सध्या राजकीय समीकरणं आखली जाऊ लागलेली आहेत. धन्यवाद.